देवती ही बळे धरिला सायासे, देवती ही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाली। तुका म्हणे यासी नचले तातडी, तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले। उल्लंघ्य सिंधो सलिलं सलिलं, यशोकवह्निं जनकात्मजायाम्, अदायते नैव ददाहलङ्काम्, नमामि ते प्राञ्जलिलञ्जनेयं, नमामि ते प्राञ्जलिलञ्जनेयं। गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं, चलच्चारुशौण्डं जगत्त्राणशौण्डं, लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं, शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं, शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं। योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्, अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा। निवृत्ती सहजा गुरुवर्या, नमो सद्गुरु ज्ञानदेवा प्रदीपा, नमो सद्गुरु विश्वचैतन्य रूपा, नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा, नमो सद्गुरु अलंकापुरदेशा। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांच्या। येथ मी जे जे बोले, ते प्रभो तुमचेची शिकविले। या कारणी अवधारिजे, आपुले आपण देवा विठ्ठला 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 वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव, विठ्ठला 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 विठ्ठला। समस्त लोक शंकरं निरंतर दैत्य कुंजरं धरे धरोधरं वरं वरे भवक्रम अक्षरं, कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं इच्छत्करं मनस्करं, नमस्कृता नमस्करोमि भास्कर। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव, टाळ वाजवा टाळ वाजवा। विठ्ठला 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 विठ्ठला। आज उपवासाचा दिवस नाही ना, टाळ वाजवत चला ना। ते टाळ्या वाजविनात, तुम्ही टाळी वाजविनात,
टाळ आणि टाळाटाळी ह्याला का, टाळ आणि टाळी ह्याला का टाळाटाळी करावी बरं? टाळ्या वाजवा, मोकळ्या मनाने टाळ्या वाजवत चला. देवती ही बळे धरिला सायासे, देवती ही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू ग्रामवासी जगदविख्यात संत, सर्व साधू संतांचं हृदय, पंचमवेद निर्माते, सप्तम शास्त्रकार, एकादश उपनिषद करते वा नवमादश पुराण करते, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 3 चरणांचा अभंग असून प्राप्त भंगाद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय काय चिंतन सांगतात असं म्हणून जर विचाराल तर या अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्यांनी परमार्थिक साधना कशी केली आणि त्या जगदाधार असणाऱ्या परमात्म्याला कसं हस्तगत केलं त्या संबंधित काहीसा परिहार देऊन तशी साधना आपल्याकडूनही व्हावी त्यासाठी नेमकं आम्ही काय केलं पाहिजे त्याचं सखोल असं मार्गदर्शन या प्रस्तुत अभंगद्वारा करतात. विठाला 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 विठाला. थोडं इको कमी करून साऊंडला आवाज द्या. भाविक हो, माईबाप हो, सेवेला आरंभ करण्या अगोदर सेवेचा अल्पसा परिहार देणं इष्टतत्वा अनिवार्य ठरेल आणि वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सेवेचा अल्पसा परिहार तो असा आहे. आपल्या या पुण्यपावन चिकलठाणा नगरीमध्ये समापन्न होत असणारा हा 7 दिवसीय भक्ती उत्सव अर्थात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि त्या योगानं आजची ही माझ्याकडे आलेली 6व्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सप्रेम अशा निमंत्रणामधून मला प्राप्त झालेली आहे आणि त्याच योगानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. आणि सर्व ही या सेवेला उपस्थित असणारी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अर्थात मला कोणाशी नाव घेण्याची गरज वाटत नाही कारण माझ्या माऊली तुकोबराय यांच्याच नावामध्ये सर्वांच्या नावाची अंतर्भूतता असल्यामुळं मी काय आपलं नाव घेणार नाही. आपापल्या घरच्या मंडळी आपलं नाव घेतील. कसं आहे, मी जर तुमचं नाव घेतलं तर तुमचं नाव घेणारा मी आहे पण माझं नाव घेणारा कोणीच नाही. इवन तुमचं नाव घेणाऱ्या तुमच्या घरी असतील पण माझं नाव घेणारी अजून माझ्या घरी आली नाही. विठ्ठला विठ्ठला कोणाच्या नावाचा बरं का अच्युत बाबा ओहापोह न करता तुम्हा सर्व ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळींमध्ये उभं राहून ही 2 तास बोलण्याची कीर्तन सेवा करण्याची ही संधी आपल्या या ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झाली आणि त्या योगानं आपल्या माऊली तुकोबराय स्वरूप अशा या सर्व श्रोतृवृंदांचा टाळकरी वृंदांचा दर्शनाचा आलेला योग आणि त्या योगे ही प्राप्त झालेली सेवा. आणि आज या सेवेसाठी बघा विशेष आहे बरं आपल्यात आजचं हे सप्ताहाचं 25वं वर्ष आहे आपलं. अगदी 2 तपया सप्ताहाने अतिशय उत्साहाने पूर्ण केलेली आहेत आणि आजचा हा आपला सप्ताह 25व्या वर्षामध्ये या सप्ताहाचं यावर्षी पदार्पण झालेलं आहे. ही फार विशेष बाब आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची आणि गरजेची असणारी बाब म्हणजे यावर्षी गावामधील जी काही तरुण मंडळ आहे अगदी या तरुण मंडळींचा या सप्ताहामध्ये झालेला समावेश आणि त्यांच्याच आयोजनातून हा सुंदर असा देखणा आखलेला हा आपला सप्ताह आणि तुम्हा सर्वांची अशी पवित्र अशी उपस्थिती आहे. नेमकं भगवत प्राप्तीसाठी संत महात्म्यांनी काय सायास केला त्याचा काहीसा परामर्श तुकोबरायांनी प्राप्त भंगातून घेतलेला आहे. भाविक हो, मायबाप हो, चिंतन करत असताना संत जीवन ही 2 प्रकारची आहेत बघा. या अवनी तलावरती उपकार करण्यासाठी आलेली 2 प्रकारची संत मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते.
त्यांचं वर्णन आपल्याला असं पाहायला मिळतं. शास्त्रीय 2 परिभाषा आहेत, 2 शब्द आहेत. या संतांचे मुळात 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार तो आहे त्याला युक्त संत असं म्हणतात. पहिला संत आहे युक्त संत आणि दुसरा संत आहे युंजान संत. विठला 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 विठला. ऐका, सर्वांना कळेल असं चिंतन आज आपल्याला करायचंय, कारण जास्त अवघड मलाही कळत नाही. आणि तुम्हा सर्वज्ञ इथं बसलेला समाज हा सर्वज्ञांचा आहे. महाराज माझ्या ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलेल. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हा सर्वज्ञांची समाजी परी प्रौढी न बोले हो जी. माझे ज्ञानोबराय म्हणतात, वक्त्यांनी समाजामध्ये येऊन वक्तव्य करत असताना आपली प्रौढी गाजवायचं, प्रौढी मिरवायचं काही कारण नाही. नसलेल्या विद्वत्तेचा, पांडित्याचा प्रसार काही करण्याचं गरजेचं नाही. ज्ञानोबराय म्हणतात, परी प्रौढी न बोले हो जी. मग माझ्यासारख्यानं का मोठेपणा मिरवावा? अगदी सोप्या भाषेमध्ये चिंतन करेल. ज्ञानोबराय म्हणतात, पहिला संत आहे तो युक्त संत आहे. युक्त संत कोणाला म्हणतात महाराज? युक्त संत म्हणजे अजान सिद्ध महात्मा आहे आणि युंजान संत म्हणजे साधन सिद्ध महात्मा आहे. विठला विठला. युक्त संताला अजान सिद्ध असं शब्द दिलेला पाहायला मिळतो. पर्यायवाची शब्द आहे हा. अजान सिद्ध महात्मा म्हणजे काय? थोडक्यात बोलू का? जो मूळतः जन्मतःच सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला आहे त्याला अजान सिद्ध म्हणतात. आणि आपल्या भाषेमध्ये, दररोजच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर अजान सिद्ध महात्मा तो आहे. कोण आहे अजान सिद्ध महात्मा? जो उपजताच ज्ञानी आहे. महाराज तुम्हा आम्हाला जन्माला आल्यानंतर ना ज्ञान कमवावं लागतं, पण जे स्वतः जन्मल्यानंतर स्वयंसिद्ध आहेत, अर्थात त्यांना ज्ञान कमवायची गरज नाही, अशा महात्म्याला जर काय म्हणून संज्ञा असेल तर अजान सिद्धाची संज्ञा आहे. या कोटीमध्ये जीवन येतं ते ज्ञानोबरायांचं. अगदी ऐका बरं, थोडंसं आज आपल्याला उंदरा मांजरांच्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि इथं या सुंदर अशा व्यासपीठावरती एवढ्या प्रगल्भ विचारांचं द्योतन करणाऱ्या या व्यासपीठावरती सासासुनाच्या गप्पा मारायला मीही मोकळे नाहीत आणि तुम्हीही आपल्या घरातली कामं धामं सोडून इथं आलेली नाहीत. अगदी आपल्याला कळेल असं चिंतन करूया. अजान सिद्ध महात्मा त्याला म्हणतात, तो जन्मतःच ज्ञानी आहे. या कोटीमध्ये अर्थात या प्रकारामध्ये जर कोणाचं जीवन येत असेल तर विश्वमौली ज्ञानोबरायांचं जीवन आहे. मायबाप, विश्वमौली ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांचं वर्णन पाहायला मिळतं आपल्याला. ज्ञानोबराय हे नंतर ज्ञानी झालेले नाहीत. वा, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. अरे जे जन्मतःच ज्ञानी आहेत त्यांना ज्ञान कमवायची गरज नाही बरं का. जे स्वतः ज्ञान स्वरूप आहेत. ऐका कसं आहे, तुम्हा आम्हाला जन्माला आल्यानंतर ज्ञान कमवावं लागतं. अगदी आपली सुरुवात होत असते ती अगदी बालवाडीपासून होत असते. नंतर 1 ते 10वी पर्यंतचं शिक्षण आहे, नंतर कॉलेज आहे, नंतर उच्च शिक्षण आहे, एखाद्या विषयामध्ये स्पेशलायझेशन आहे. मग त्यावेळेस आपल्याला तज्ञ अर्थात डॉक्टर ही पदवी आपल्या नावापुढे लागत असते. अर्थात तुमच्या आमच्याकडं हे ज्ञान जन्मताच नाही, जन्मताच नाही. तुमच्या आमच्याकडे असणारं ज्ञान तुम्हा आम्हाला कमवावं लागतं. ज्यांना अनायासे ज्ञान प्राप्त होत असतं, नाही जे स्वतः ज्ञान स्वरूप असतात त्यांना ज्ञानोबराय रूपी संत म्हणतात. विठला विठला. ज्ञानोबराय हे उपजताच ज्ञानी आहेत बरं. हा, ज्ञानाचा सागर. बोलता बोलता ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांचं वर्णन पाहायला मिळतं महाराज. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचे सागर आहेत. हा महाराज, तुम्ही आम्ही ज्ञानाचे तांबे आहेत महाराज, तांबे. तुम्ही आम्ही ज्ञानाचे लोटे आहेत. फार झालं तर ज्ञानाचे ओढे आहेत महाराज तुम्ही आम्ही. पण माझे ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचे सागर आहेत. त्याचं कारण असं आहे, त्यांना जन्मल्यानंतर ज्ञान कमवावं लागत नाही. अजून बोलू का थोडंसं? तुमच्या आमच्याकडे असणारं ज्ञान म्हणजे तुमचा आमचा गुण आहे. एवढंच काय घेऊन बसलात? अहो, भगवंताकडे असणारं ज्ञान सुद्धा भगवंताचा गुण आहे. स्वतः ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसती. गुणवर्य शब्दाला गुणांमध्ये श्रेष्ठ गुण आहेत, वर्य आहेत, वरिष्ठ आहेत, पण गुणच आहेत ना. ऐका, आमच्याकडे असणारं ज्ञान म्हणजे तुमचा आमचा गुण आहे. भगवंताकडे असणारं ज्ञान म्हणजे भगवंताचा गुण आहे. पण संतांकडे असणारं ज्ञान म्हणजे संतांचा गुण नसून संतांचं स्वरूप आहे. विठ्ठला विठ्ठला. अहो, फार काय वर्णन करावं, फार काय वर्णन करावं सांगा ना. त्यांना ज्ञान कमवावं लागत नाही, ते जन्मतःच त्यांना प्राप्त झालेलं असतं महाराज. ज्ञानोबरायांच्याच भाषेमधली ओवी आहे. 6व्या अध्यायामध्ये आलेलं चिंतन सांगेल. ज्ञानोबराय म्हणतात, मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाशु जैसा. माता माऊली माझ्या समोर आहेत. आईसाहेब, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, सांगा गड्या थोडंसं. सूर्य उगवतो की नाही तुमच्याकडे? कसं आहे बोला ना. सूर्य उगवतो ना चिकलठाण्यात? हा, तुम्ही बोले नात, मग इकडे विचारू का? घाबरताय का थोडं? कसं आहे, पुरुष मंडळी त्या थोड्या लांब आहेत माझ्यापेक्षा, पण तुम्ही सांगा मला, आपल्याकडे सूर्य उगवतो ना? उगवतो. खरं सांगा बरं, आपल्याकडे अगोदर पहिल्यांदा मला सूर्याचं दर्शन होतं का सूर्याच्या प्रकाशाचं दर्शन होतं? प्रकाश. सोप्या भाषेत बोलू का, अगोदर सूर्य येतो का अगोदर तांबडं फुटतं? आपल्या भाषेत तांबडं फुटलंच म्हणतात ना. हा, कसं आहे सांगा, सूर्याचं दर्शन आहे का अगोदर तांबडं फुटतं? आपल्याकडं तांबडं फुटतं. हे तांबडं फुटणं म्हणजे तरी काय आहे? हे तांबडं फुटणं म्हणजे सूर्याचा प्रकाश अगोदर तुमच्या आमच्या पुढे येणं आहे आणि मागाहून असणाऱ्या त्या मार्तंडाचं अर्थात त्या सूर्याचं आगमन होणं आहे. बरोबर ना? अगोदर आपल्यापर्यंत सूर्य येत नाही, अगोदर त्या सूर्याचा प्रकाश येत असतो महाराज. अगदी तसंच आहे, हे जे संतरूपी सूर्य आहेत, हे संतरूपी सूर्य आईच्या गर्भामध्ये अगोदर तयार होत नाहीत, तर या संतरूपी सूर्यांचं असणारं ज्ञान त्या आईच्या गर्भामध्ये अगोदर तयार होतं, मागाहून देहाकृती तयार होत असते. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. सूर्याच्या अगोदर त्याचा प्रकाश यावा, तसं संत महात्म्याचं ज्ञान अगोदर यावं, मागाहून संतांचं अवतीर्ण व्हावं, अवतार व्हावा. याला काय म्हणतात? याला अजान सिद्ध महात्मा म्हणतात. त्याला ज्ञान कमवायची गरज नाही. हा, तैसी दशेची वाट न पाहता वयसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. अरे, या महात्म्याला सर्वज्ञतेनं बाळपणातच वरलेलं असतं, अर्थात माला घातलेली असते. म्हणून ह्या संत महात्म्यांचं ज्ञान अगोदर आहे. फार विशाल ज्ञान आहे महाराज संतांचं, पण आपल्याला संत वाङ्मयाकडे यावं वाटत नाही. हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे महाराज. तरुण वर्गाने आता हे आपल्या गावामध्ये अपवाद ठरलं हे गाव म्हणजे अगदी तरुणांचा सक्रिय सहभाग या आपल्या सप्ताहामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी जोमानं या सप्ताहाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. अगदी साजेशी आणि कौतुकाची गोष्ट आहे बरं का. बघा तुम्ही, इतर धर्मांमध्ये कोणाच्या धर्माची आपल्याला निंदा करायची नाही, कारण तेही आपली बांधवच आहेत. अहो बघा ना, इथं तरुणांनी येणं फार गरजेचं आहे बरं. विशिष्ट धर्मातली लोक पहा, त्यांच्यातली तरुण पोरं बरोबर त्यांच्या प्रार्थनेची वेळ झाली की डोक्यावरती टोपी घालून कशी आपल्या प्रार्थना स्थळामध्ये जात असतात. मग कधीतरी आपण त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे ना.
पण आमच्या तरुण पोरांना इकडे येण्याची फार लाज वाटते महाराज, लाज वाटते. कीर्तनाचा मंडप म्हटलं की नको, आम्ही दूरच बरे आहेत यांच्यापासून. हे काय सप्ताहामध्ये सहभागी होणं, कीर्तन ऐकणं, महाराज हे आमचं अजून वय आहे का? आता काय स्मशानात गेल्यावर ऐकणार आहे का बाबा हे? तू तरणा भाग्यवंत. हा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हे तरुणांनी आलं पाहिजे. पण महाराज 4 विज्ञानाची पुस्तकं शिकतो आपण आणि मग म्हणतो हा देवाचं अस्तित्वच नाकारायला आपण तयार आहेत. अस्तित्व नाकारू पाहतोय तुम्ही आम्ही. पण खरं सांगू का, ऐका, माझा विषय तो नाही, माझा विषय इथं आहे ज्ञानोबरायांचं ज्ञान. मला इथं सांगायचंय ज्ञानोबरायांचं ज्ञान किती आहे. ऐका, सगळं जग ज्या संगणकावरती चाललेलं आहे, सगळीकडे कम्प्युटरचा जमाना आहे महाराज. हे जे कम्प्युटर ज्यांनी तयार केलं, असे आपल्या भारतातले कम्प्युटर ज्यांनी पहिलं कम्प्युटर अर्थात सुपर कम्प्युटर, सुपर 800 कम्प्युटर जे बनवलं ज्यांनी, ज्याला आपण परम संगणक म्हणतो, ह्या परम संगणकाचे असणारे जनक जर कोण असतील तर ते विजय भाटकर साहेब आहेत बरं का. महाराज इतर देशांकडे प्रार्थना केलेली होती, विनंती केली होती, अहो तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी आम्हाला थोडीशी संगणकाची गरज आहे, तुमचं संगणक आम्हाला थोडंसं मदत पाहिजे, तुमच्या संगणकाची द्या बरं. तर अमेरिकेसारख्या देशांनी आपल्या भारताला संगणक द्यायला नकार केला होता. ऐका, त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारतातल्या संशोधकांना, शास्त्रज्ञांना आवाहन केलं, म्हणे आपल्याला कम्प्युटरची गरज आहे आणि तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे. त्यावेळेस विदर्भामध्ये एका वारकरी घरामध्ये जन्माला आलेला ज्ञानेश्वरी गाथेचं नित्य पारायण करणारा पोरगा अर्थात विजय भाटकर साहेब ते पुढे आले. त्यांनी तत्कालीन प्रधानमंत्र्यांना पत्र पाठवलं, म्हणे मी हे तयार करतो. 3 महिन्याचा कालावधी, आपलं 3 वर्षाचा कालावधी दिला होता त्यांना हे कम्प्युटर तयार करण्यासाठी. पण विजय भाटकर साहेबांनी, मला वाटतं जवळपास 26 महिने काहीतरी असा कालावधी आहे, 26 महिन्याच्या कालावधीमध्ये कम्प्युटर बनवून त्यांच्या हाती सोपवलं महाराज. आणि त्यावेळेस ज्यांचा सत्कार ज्यावेळेस करायचं ठरलं बरं का बाप्पा, त्यांचा सत्कार करायचा ठरला. कोणाचा? अक्षय महाराजाचा नाही, ज्यांनी कम्प्युटर तयार केलं त्याचा. अरे 10वी 12वी शिकणारा जर कीर्तनकार रोज फिरतोय तर हारतुरे आहेत महाराज आम्हाला. ज्यांनी सगळं जग ज्या कम्प्युटरवर चालतंय ते कम्प्युटर ज्यांनी बनवलं त्यांचा सत्कार होता तो. त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत होता. त्यांना बोलवलं, गळ्यामध्ये हार घालून त्यांचा सत्कार करत होते. पण प्रधानमंत्र्यांनी तो सत्कार नाकारला, तो हार घेतला नाही, आपल्या हातात घेतला. त्यांना प्रश्न विचारला, अहो एवढं मोठं तुम्ही असा शोध लावलेला आहे, याचे तुम्ही खरे अधिकारी आहात आणि तुम्ही हा हार नाकारताय, काय कारण आहे? त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उत्तर दिलं, म्हणे ह्या हाराचा खरा अधिकारी मी नाही, ह्या पुष्पहाराचा खरा अधिकारी मी नाही, तर माझ्या घरामध्ये असणारी ज्ञानेश्वरी या हाराची अधिकारी आहे. कोण म्हणतंय? भाटकर, विजय भाटकर साहेब म्हणतायत. आणि ज्या वेळेला आळंदीमध्ये गुरुवर्य डॉक्टर बाबांनी त्यांची मुलाखत घेतली बरं का. आळंदीमध्ये डॉक्टर नारायण बाबा जाधव म्हणून आहेत, गुरूंच्या एका वाक्यावरून अख्खा संसार त्यागला, आपलं सगळं वैद्यकीय क्षेत्र त्यागलं आणि आळंदीला फक्त गुरुच्या एका शब्दावर आले बरं का. असे प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर नारायण बाबांनी ज्यावेळेस त्यांची मुलाखत घेतली, त्या मुलाखतीमध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करायला त्यांना बोलवलं बरं का तिथं, आणि त्यांची मुलाखत घेतली. ती मुलाखत अजूनही यूट्यूबला आहे. ज्यांनी कम्प्युटर तयार केलं ते ज्ञानेश्वरीवर जाऊन प्रवचन करतायत. कुठं? आळंदीमध्ये. अजूनही चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. आणि डॉक्टर बाबांनी त्यांना प्रश्न विचारला, साहेब आम्ही असं ऐकलं हे जे तुम्ही कम्प्युटर तयार केलेलं आहे, हे संगणक तुम्ही तयार केलं आणि तुमचं म्हणणं आहे की हे कम्प्युटर बनवायला तुम्हाला सगळ्यात जास्त जर मदत कोण केली असेल तर ज्ञानेश्वरीनं केलेली आहे, काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं? ज्ञानेश्वरी कुठं कम्प्युटर बनवायला मदत करते का? बरं अच्युत सर त्यांनी विचारलं. त्यावेळेस विजय सरांनी दिलेलं उत्तर फार छान आहे. नेमकं हे तुम्ही कसं कम्प्युटर तयार केलं, असं ज्ञानेश्वरीमध्ये काय पाहिलं आणि हे तुम्ही कम्प्युटर तयार केलं, त्याचं सुंदर असं उत्तर कोण दिलेलं आहे? विजय भाटकर साहेबांनी. विजय भाटकर साहेब म्हणायला लागले, म्हणे ज्ञानेश्वरीमध्ये असलेले जे काही आजातवाद आहेत, विवर्तवाद आहेत, या सगळ्यांचं मी चिंतन केलं, वेगवेगळ्या दर्शनांचा, ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या दर्शनांचा मी अभ्यास केला आणि अगदी गुरुवारी आपल्याच भागातले एक विद्वत्ता प्रचूर असणारं रत्न अर्थात किसनजी महाराज साखरे
मी त्यांच्यासोबत अध्ययन केलं या ज्ञानेश्वरीचं, आणि ते अध्ययन करत असताना मला ही ज्ञानेश्वरीमध्ये प्रोग्रामिंग चिप तयार करत असताना मला मदत जर जास्तीत जास्त कोणाची झाली असेल तर ज्ञानेश्वरीची झाली आहे. म्हणजे इथं ज्ञानोबरायांचं ज्ञान किती प्रगल्भ आहे हे विचार करा. अरे कोणतरी 10वी 12वी शिकलेला कीर्तनकार बोलत नाही ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे म्हणून. ही ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे म्हणून तो व्यक्ती बोलतोय ज्याने कम्प्युटर तयार केलं. विठाला म्हणून ज्ञानोबरायांच्या ज्ञानाशी काही महाराज मोजमापच करता येणार नाही. असे कितीतरी शोध सांगेल, आपला वेळ जाईल. ऐका बरं, ज्ञानोबरायांचं या साधू संतांकडे ज्ञान असणारं फार विशाल आहे महाराज, फार विशाल. आज अवकाश प्रक्षेपण झालेलं आहे, आणि आज अवकाश प्रक्षेपण झालेलं असताना आम्ही म्हणतोय की अनेक ब्रह्मांड या अस्तित्वामध्ये आहेत म्हणतोय महाराज. आम्ही अनंत ब्रह्मांड या अस्तित्वामध्ये आहेत असं आम्ही म्हणतोय. ऐका, पण महाराज माझ्या तुकोबरायांनी 400 वर्षापूर्वी सांगावं, अरे देर आर अनकाउंटेबल गॅलेक्सीज आर प्रेझेंट इन दिस युनिवर्स. हा जर पहिला शोध कोण लावलेला असेल तर माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी लावलेला आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, तुमच्याकडे दिलंय मी आज. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी, किंवा अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. महाराज अनंत ब्रह्मांड आहेत हा शोध आहे. सहज आठवलं म्हणून सांगेल महाराज, आम्ही ज्या फील्डशी काही काळ चिकटलेले होतो, अर्थात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्ड, ही जी इलेक्ट्रिसिटी आज आपल्याला विपुल प्रमाणामध्ये पाहायला मिळते, मला तर खरे या इलेक्ट्रिसिटीचे जनक आमचे ज्ञानोबराय वाटतात. बरं, इलेक्ट्रिसिटी आता निर्माण झाली महाराज. बाबा तुम्हाला विचारतो मी, मला सांगा आपल्या लहानपणी ही वीज होती का हो? हा, आपल्याला काय 40-50 वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये आपल्याला लाईट पाहायला मिळत नाही. फार झालं तर 100 वर्ष धरायला काय चाललंय आपल्याला. पण ज्ञानोबरायांनी ही वीज कशी तयार होते हे महाराज 800 वर्षापूर्वी इसवी सन 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांनी सांगावं. महाराज ही जी इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण होते, आम्ही काही काळ होतो म्हणून सांगेल बरं. ज्याला जलविद्युत म्हणतो, पाण्याच्या प्रवाहापासून या विजेची निर्मिती होत असते असा सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. व्हॉट इज द ऍक्च्युअल रिझन बिहाइंड जनरेट द एनर्जी? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं? तर त्याचं सुंदर असं कारण ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. त्या काळामध्ये द प्रेशर ऑफ वॉटर इट इज द मेन रिझन बिहाइंड जनरेट द एनर्जी. हा शोध आत्ता लागला, पण माझ्या ज्ञानोबरायांनी त्या काळात सांगावं महाराज. उदकाचे नि आवेशे तेज लखलकीत दिसे, परी विजू माझी असे सलिलू काही. एवढंच बोलून थांबले नाहीत ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात, अरे
जर या पाण्याच्या प्रेशरमुळं जर विजेची निर्मिती होत असेल, अर्थात पाण्यामध्ये गुप्त स्वरूपात जर करंट असेल, तर मग करंटमध्ये पाणी आहे का, हा ज्ञानोबारायांनी त्या काळात विचारलेला प्रश्न आहे. तुम्ही सांगा बरं, पाण्यापासून जर वीज निर्माण होत असेल तर पाण्यामध्ये गुप्त स्वरूपात काय आहे, करंट आहे. मग खरं सांगा बरं, करंटमध्ये पाणी आहे का? फार झालं तर करंटला हात लागल्यावर पाणी मागायला लावलं बाबा ह्यो बाबा. पण महाराज ज्ञानोबारायांचं ज्ञान आहे बरं का. ज्ञानोबारायांना अल्पज्ञ म्हणायचं कारण नाही. ज्ञानोबाराय त्रिकालदर्शी आहेत. पुढे येणाऱ्या शोधांचा, अहो हे तर प्रापंचिक शोध आहेत महाराज, याला विज्ञान शब्द दिलाय ज्ञानोबारायांनी. प्रपंच ते हे प्रपंचाचं ज्ञान आहे. क्षेत्रातले सुद्धा जे राजे आहेत महाराज, ज्ञान राजे, हे ज्ञानोबारायांचं ज्ञान आहे. त्यांना ज्ञान कमवायची गरज नाही, ते स्वयंसिद्ध महात्मे आहेत. त्यांच्याकडे ज्ञान अगोदरच जन्मता प्राप्त झालेलं आहे, ज्यांना सायास करावा लागत नाही. सांगण्याचा भाग काय, त्याला म्हणतात युक्त संत. आणि दुसरा एक संत शास्त्रांनी सांगितलेला आहे, त्याला म्हणतात युंजान संत. महाराज ज्यांना ज्ञान कमवायची गरज नाही त्याला युक्त संत म्हणतात. पण ज्याला सायासानं ज्ञान कमवावं लागतं आणि सायासानं भगवत रूपता प्राप्त करून घ्यावी लागते, त्यांना महाराज युंजान संत म्हणतात. विठाला 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 विठाला. बघा, सायासानी ज्ञान प्राप्त केलेलं आहे महाराज. ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या परमार्थिक साधनेमध्ये बदल झालेला दिसतो, स्थित्यंतरण झालेलं दिसतं, त्याला म्हणावं युंजान संत. परमार्थ हा कसं आहे, परमार्थ म्हणजे तरी काय, थोडंसं ऐका बरं, बोलू नका पाठीमाग थोडं बोलू नका, ऐका थोडंसं 2 मिनिट ऐका, लक्ष द्या थोडं. परमार्थात जर खऱ्या अर्थानं बदल होत असेल तुमच्या आमच्या जीवनामध्ये तरच परमार्थ आहे बरं, नाहीतर परमार्थ नाही. ज्याच्या जीवनामध्ये योग्य असा बदल असतो तोच खरा पारमार्थिक असतो. आणि ज्याच्या जीवनात कितीही परमार्थ करून बदल होत नाही तो परमार्थिक नाही. परमार्थात जरी वावरत असला तर तो शुद्ध प्रापंचिक आहे म्हणावा. विठ्ठला युंजान संतांच्या जीवनामध्ये बदल आहे महाराज. बदल व्हावा आपल्यामध्ये. बघा, तुम्ही आम्ही परमार्थ करतो की, पण आमच्यात बदल होत नाही महाराज. अहो वयाची 50 वर्ष झाली हो, टाळ वाजवतोय आम्ही, कीर्तनामध्ये 7 करतोय आम्ही. वयाची किती वर्ष झाली? 50 वर्ष. बघा, माझं जेवढं वय नाही इथं तेवढ्या बसलेल्या लोकांचा परमार्थ आहे. पण खरं सांगा बरं, एवढी वर्ष आपण परमार्थ केलाय, आपल्यात काही बदल झालाय का? अहो तंबाखू सुटेना. परमार्थामध्ये विकारांवर विजय मिळवणे ही फार लांबची गोष्ट आहे. बघा, भजनांना लाज सुद्धा वाटत नाही महाराज. अरे ज्या मुखाने आम्ही ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या शब्दांचं रवंथ करतोय, गायन करतोय, त्याच मुखाने आम्ही तंबाखू खातोय महाराज भजनात बसून. कळत नाही आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण काय परमार्थ करतोय. जर एवढा जर बदल तुमच्या आमच्या जीवनामध्ये होत नसेल तर आपल्या परमार्थावर धिक्कार आहे. विठ्ठला विठ्ठला. परमार्थ त्याचं नाव आहे, बदल व्हावा. अहो किती वर्ष वय, आपल्या सप्ताहाचं 25वं वर्ष आहे. पण या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर गावामध्ये सप्ताह अंती 10 लोकांच्या गळ्यात जर माळा पडत नसेल तर मला वाटते झालेला सप्ताह व्यर्थ गेलाय. विठ्ठला. गळ्यात माळी वाढल्या पाहिजेत महाराज. पारमार्थिक जागृती झाली पाहिजे, ती बाकीच्यात होत नसते. अहो पारमार्थिकाचं जीवन बदलत नाही, बाकीच्याचं काय सामान्यांचं घेऊन बसले. साधं व्यसन सुटेना. माणसाला 2 गोष्टीचं व्यसन असावं गड्या. एक तर 2 वेळा जेवणाचं व्यसन असावं आणि एक प्रभुचिंतनाचं व्यसन असावं व आपल्या कामाचं व्यसन असावं. या 2 व्यसना व्यतिरिक्त जीवनात कुठलंही व्यसन असता कामा नये. म्हणून सांगण्याचा भाग एवढाच आहे की जीवनामध्ये बदल घडावा. आपण परमार्थ करतोय ना, आपली तंबाखू सुटली पाहिजे. अरे आपण परमार्थ, महाराज नवल वाटतं. काही गावामध्ये ज्यावेळेस जातो, चाल म्हणायला बाजूला येऊन थांबलेली असतात, त्यावेळेस थांबावं वाटत नाही महाराज. या गादीवरती पटका काढावा, बगले दाबावं, निघून जावं. गळ्यात माळ आहे, बाजूला येऊन चाल म्हणतोय, पण तोंडाचा वास येतोय. अरे परमार्थ कशाला करतो? घरी मर ना, घरी मर. एवढं कळत नाही आपल्याला.
म्हणून आपल्या जीवनात जर बदल झाला तर आपण केलेल्या परमार्थाची फलश्रुती प्राप्त झाली, अन्यथा परमार्थ वायाला गेला. विठ्ठला विठ्ठला. महाराज तुकोबरायांनी हा बदल करण्याचा सायास केलेला आहे, प्रयत्न केलेले आहेत. तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तुकोबरायांनी. सुरुवातीला पामर दशा आहे, नंतर कितीतरी वर्णन आलंय. माझी विषयी दशा आहे म्हणतात, माझी मुमुक्षु दशा आहे असंही म्हणतात. अरे आता मी पोहोचलो, आता मी सिद्धावस्थेला पोहोचलो असंही म्हणतात. हे जे परमार्थिक ह्याच्यामध्ये जीवनामध्ये झालेलं स्थित्यंतर नाही, ते ज्या जीवनामध्ये असतं त्याला युंजान संत असं म्हणतात. विठाला विठाला. सुरुवातीचा काळ होता महाराज तुकोबरायांच्या जीवनामध्ये. तुकोबरायांनी म्हणावं, मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मते मंद बुद्धी, कर्महीन मते मंद बुद्धी, जम्या आठविले नाही करते, तुझ मी आठविले नाही करते, वाच कृपानिधी आई बापा, आई ऐकिले गाई नाही ऐकिले गाई, कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. हे माय बापा, अरे मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मतिमंद आहे. सुरुवातीला अशी भाषा आहे तुकोबरायांची. नंतर म्हणतात, आता मात्र मी तुला आठवायला लागलोय, आता तुझं दर्शन झालं पाहिजे. पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखी. महाराज हा बदल झालाय तुकोबरायांच्या साधनेमध्ये, तुकोबरायांच्या अवस्थेमध्ये. तुकोबराय विचारायला लागले, ज्याला भेटल त्याला विचारतात महाराज, कै मी उद्धार पावे, कृपा करील काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा. अरे सांगा मला तुम्ही सगळेजण, माझ्यावर देव कधी कृपा करेल, मला कधी भेट देईल, अरे मला स्वप्नात तरी येऊन हा परमात्मा दर्शन देईल का, असा भाव प्रगट करतायत महाराज तुकोबराय. खरं सांगा बरं, तुकोबरायांना देव मिळवायची काही गरज आहे का हो? अहो जे स्वतः देव आहेत ना, स्वतः देव आहेत की नाही? रामेश्वर शास्त्रींचं उदाहरण आहे महाराज. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अरे तुकोबरायांमध्ये आणि विष्णू मध्ये काही एक फरक नाही, यांच्यामध्ये भेदच नाही. स्वतः विष्णू म्हणजे कोण आहेत तर साक्षात तुकोबराय आहेत, साक्षात तुकोबराय आहेत महाराज. मग खरं सांगा, जे स्वतः देव आहेत त्यांना देव भेटेल का म्हणायची काय गरज आहे हो? काहीच गरज नाही महाराज. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आता इथलं एक बारकावा सांगून पुढे जातो बरं. तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले. इथं ज्यावेळेस परमात्म्याची अर्थात त्या ब्रह्मस्वरूपाची आणि तुकोबरायांची तुलना करायला गेलो, त्यावेळेस तुलना करायला गेल्यानंतर तुकोबराय ब्रह्मस्वरूप अवस्थेला जाऊन पोहोचले असं म्हणत नाहीत तुकोबराय. आपलं रामेश्वर शास्त्रीजी, रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले. महाराज त्या व्यापक असणाऱ्या ब्रह्मतत्वाला सुद्धा तुकोबरायांच्या बाजूला येऊन बसावं असं वाटावं, एवढी साधना तुकोबरायांनी केलेली आहे. नाही स्वतः ब्रह्मस्वरूप अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. एके ठिकाणी म्हणतात, अरे मी काय तुम्हाला सामान्य दिसतो का? तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. अरे जर विचारायचं असेल तर माझ्या पांडुरंगाला विचारा, मी कोण आहे. हा मी कोण आहे?
तुका आकाशा ये वढा. महाराज मी या अवस्थेला प्राप्त झालेलो आहे. ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये झालेलं स्थित्यंतरण आहे हे ज्या जीवनामध्ये असतात त्याला युंजान संत म्हणतात. आणि यातलं जीवन आहे हे तुकोबारायांचं. आणि त्या भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये साधनेचे वेगवेगळे टप्पे निर्माण झाले महाराज. अगदी सुरुवातीला तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये पूर्वराग निर्माण झालेला आहे. पूर्वरागानंतर मिलन झालेलं आहे. मिलनानंतर परमात्म्याचा विरह झालेला आहे. आणि विरह झाल्यानंतर ज्यावेळेस विरहाच्या अग्नीनं हे तप्त झालेलं जीवन पुन्हा एकदा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये सम्मिलित होण्यासाठीची एक आकांक्षा करू पाहत आहे. आणि भगवत भेटीची त्या ठिकाणी आस लावून परमार्थाची साधना करत आहे. तेच तुकोबाराय पुन्हा मिलनाला प्राप्त होतात. आणि ज्यावेळेस भगवत स्वरूप होतात त्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती लक्षणेचा स्वीकार करून पुन्हा नामस्मरण करतात. हे काय आहे त्यांच्या जीवनामध्ये झालेलं स्थित्यंतरण आहे. आणि त्याने परमार्थाची ही ब्रह्मस्वरूप अवस्था प्राप्त करण्यासाठी अनंत सायास केले. या देवाला प्राप्त करण्यासाठी अनंत अशा पद्धतीचे सायास केले. नेमकं त्यांनी असा हा सायास तुकोबारायांनी देवप्राप्तीसाठी केला. असं या युंजान महात्म्याचं असणारं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. देवतीही बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधीचा. महाराज या युंजान संतांनी सायास करून देवाला धरलेला आहे. देवाला त्यांनी कसं धरलं त्याची 3 पद्धतीने याचा विचार विनिमय तुकोबारायांनी पहिल्या चरणातून केलेला आहे. देवतीही बळे धरिला सायासे. हा देवतीही बळे धरिला एक. देवतीही सायासे धरिला आणि देवतीही उपाधीचा नाश करून या धरिला. अगदी एका पदाचं चिंतन करूयात. देवतीही बळे धरिला. महाराज या साधू संतांनी देवाला बळानं पकडलेलं आहे. बघा कोणत्या बळानं पकडलं. अनंत बळाची प्रकार आहेत महाराज. कधी प्रेमाचं बळ आहे, कधी भावनेचं बळ आहे, कधी श्रद्धेचं बळ आहे, कधी विकारांचं बळ आहे, कधी सत्तेचं बळ आहे, कधी वैराग्याचं बळ आहे. अनंत बळाचे प्रकार आहेत. पण नेमकं कोणत्या बळानं या साधू संतांनी भगवंताला पकडलं त्याचं काहीसं जर चिंतन करायचं म्हटलं तर एका पद्धतीने आपल्याला चिंतन करणं शक्य आहे. जर सगळ्यात मोठं ही बळाशी अनंत प्रकार आहेत पण जर सगळ्यात मोठं बळ कोणतं असेल तर महाराज भावाचं बळ आहे. सगळ्यात मोठं कशाचं बळ असेल तर महाराज भावाचं बळ आहे. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. जर सगळ्यात मोठं कोणतं बळ असेल तर ते भावाचं बळ आहे. म्हणून या देवाला जर कसं पकडलेलं असेल तर भाव बळे आकळे येरवे नाकळे करतळी आवळे तैसा हरी. या देवाला भावाने पकडलं महाराज. सगळ्यात जर मोठं बळ कोणतं असेल तर ते भावाचं बळ आहे. या बळापुढं दुसरं कुठलंच बळ चालत नाही महाराज. बोलू का अहो तुकोबारायांनी म्हणावं महाराज देवाला, अरे देवा आमचं हे जे काही भाव बळ आहे ना या भावाच्या बळापुढं तुझंही देवा बळ काही चालत नाही महाराज. तू म्हणे आमचं हे बळ बघून लपतो म्हणे. हा देवगांढ्याळ देवगांढ्याळ देखून या बळ लपतसे. देवा अरे तू नंबर 1चा डॅश डॅश आहेस म्हणले आणि आमचं हे भावबळ बघून लपतोस म्हणे. अरे देवाला सुद्धा ज्या बळापुढं थरथर कापावं लागावं ते जर बळ कोणतं असेल तर ते भावाचं आहे. विठ्ठला देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. म्हणून जर देवाला कशाने पकडलं असेल तर भावबळाने पकडले महाराज. सगळ्यात श्रेष्ठ बळ आहे. एक दृष्टांत सांगून पुढे जाईल. काय झालं, दोन्ही डोळ्यांनी अंध असणारं जीवन म्हणजे सूरदास प्रभूंचं जीवन आहे. बघा सूरदास प्रभूंच्या जीवनातला प्रसंग आहे. एके दिवशी सूरदास प्रभू वनामध्ये जात होते. वनामधून महाराज साधूंचं नित्य जीवन आपल्या परोपकारासाठी फिरत असतात साधू. आणि वनामधून जात असताना झालं असं, निर्जन असणारं वन आहे. त्या वनामध्ये हिंस्रशी श्वापद आहेत, हिंस्रशी पशु आहेत. आणि अशा वनामधून एकटेच जात होते, एकटेच चालायला लागलेले होते. आणि त्या निर्जन वनामध्ये पुढे एक विहीर होती महाराज. विहीर होती. आता आता दोन्ही डोळ्यांनी अंध असल्यामुळं काठी टेकत टेकत चाललेले आहेत पुढं. आणि आता त्यांचं पाऊल त्या विहिरीमध्ये पडणार तेवढ्यामध्ये महाराज भक्ताची चिंता ही भगवंताला असते. म्हणून देव आणि स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याने
बालरूप धारण केलं आणि बालरूपामध्ये श्रीकृष्ण परमात्मा आले आणि एकदम असं विहिरीमध्ये पडणार तेवढ्यामध्ये हात पकडला महाराज सूरदास प्रभूंचा आणि सूरदास प्रभूंना सांगितलं, अहो बाबा, अहो पुढे विहीर आहे, आता तुम्ही विहिरीमध्ये पडणार होतात, तुम्ही कुठं निघालात? अरे म्हणे मी असं असं चाललोय. कोण आहे तू? म्हणे बाबा मी असं असं, माझं नाव कन्हैया आहे. बर, कुठं निघालास? नाही म्हणे मी इथं सहज आलोय. आई वडील कुठे तुझे? लहान मुलगा दिसला, लहान आवाज आहे, हाताचा स्पर्श कोमल जाणवलेला आहे. ओळखलं महाराज त्यांनी, अरे लहान आहे हे. अरे बाबा तुझे आई वडील कुठे आहेत? एकटा काय करतोय? त्यांनी सांगितलं. मनातल्या मनात देव म्हणायला लागले, सगळ्या जगाचाच खरा मी बाप आहे आणि माझे मायबाप अजून कुठून असणार आहेत? हसायला लागले महाराज देव. पण देवाने सांगितलं, नाही म्हणे मी इथे एकटाच आलेलो आहे, आई वडील वगैरे कोणी नाही आलेले. आणि हसायला लागले महाराज. पण महाराज अंध माणूस हा चाणाक्ष असतो बरं. त्यांच्याकडे सेन्सेशन फुल वेल डेव्हलप्ड असतं, त्यांच्याकडे चेतना फार लवकर त्यांना जाणवतात. त्यांनी ओळखलं, अरे हे लहान मुलं आहे आणि एकतर अशा वनामध्ये एकटं आलंय, आई वडील कोणीही सोबत नाहीत, एवढी सगळी इथं हिंस्र पशु आहेत, श्वापद आहेत, आणि तरी सुद्धा हे एकटं फिरतंय. याच्या अर्थी हे कोणी सामान्य बालक नाही, हे कोणीतरी विशेष असलं पाहिजे. ओळखलं महाराज आणि ओळखून सांगितलं. इकडचा असा जो हात पकडलेला होता ना सूरदास प्रभूंचा देवाने ओळखलं, हे कोणीतरी सामान्य नसून विशेष आहे, हे सामान्य बालक नसून विश्वाचा बाप आहे. ओळखलं आणि आपला धरलेला हात सोडवला आणि दुसऱ्या हातानं त्या लहान लेकराचा अर्थात कृष्णाचा हात पकडला आणि कृष्णाचा हात पकडून त्याला म्हणायला लागले, मी ओळखलंय देवा तुला. अरे तू कोणी सामान्य नाहीस, इथे येण्याचं लहान बालकाचं काही काम नाही, पण तरी सुद्धा तू आलास, माझ्यासाठी धावून आलास, म्हणजे तू सामान्य नाहीस, तू या विश्वाचा चालक आहेस, तू सामान्य नाहीस. महाराज श्रीकृष्ण घाबरले. अरे गड्या, पकडलं म्हणे आता आम्हाला, याने पकडलं. देवाने आता सोडवणूक करायला बघितली, पण हे काही हात सोडायला तयार नाहीत. आता पळून जावं म्हटले आणि असा हाताला झटका दिला महाराज. कोण? कृष्णाने. आणि पळायला लागले. महाराज सूरदास प्रभूंनी हाक मारली, अरे देवा, अरे मला हात सोड, माझा हाताला झटका मारतोयस आणि पळत जातोयस, तुझ्याकडे लय बल झाले होय? अरे तुला काय वाटतं, तू एकटाच बलवंत आहेस का? अरे तू जर बळवंत असशील तर आम्ही तुझेच अंकित झालो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अरे देवा, तुझ्याच बळाचे अंकित होऊन आम्ही सुद्धा बळीवंत झालो, पण आमच्याकडे भाव नावाचं असं बळ आहे की ज्या बळाच्या माध्यमातून आम्ही तुझ्या सुद्धा पेक्षा जास्त बलवंत झालो. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. थाप देत राहा महाराज छोटीशी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. देवा, अरे आम्ही तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त बलवंत आहे, तुलाच एकट्याला बलवंत झाल्यासारखं वाटायलंय का देवा? महाराज म्हटले सूरदास प्रभू, हात छुडावत जावत है. बरं ऐका बरं, हात छुडावत जावत है दुर्बल जानत मोय. अरे माझ्या हाताला झटका मारतोस आणि पळून जातोस, आम्हाला काय दुर्बल समजलेस का? तुला एकट्यालाच बळवंत झाल्याने वाटायला लागलाय का? हात छुडावत जावत हे दुर्लभ जानत मोय. अरे हृदय से जाकर दिखा तू मर्द कहा हूं तोय. विठाला विठाला अरे हात सोडून जाणे इतपत बल देवा तुझ्याकडे आहे, पण ऐक, तू सहज हात सोडून पळून जाशील, पण आमच्या एकदा हृदयातून पळून जा, मग आम्ही म्हणू तुला खरे बलवंत आहेत. हे देवाला पकडलेलं आहे महाराज, हृदयामध्ये कोंडून ठेवलंय. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. अरे त्याला हृदयामध्ये बंदिस्त केलंय, नुसतं बंदिस्त करून थांबले नाहीत, मार द्यायला लागलेत महाराज कोंडून. कुणाला? अक्षय महाराजाला. सोहम शब्दाचा मारा केला. अरे सोहम शब्द म्हणजे ते जे तत्व आहे, ते म्हणजे ते तत्व, तुझं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे देवा मीच आहे. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म. हे सगळे हे जे काही शब्द आहेत जड जड, याचा मारा करायला लागलेत. त्यानं देव काकुळतीला आलेला आहे. सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळती आला. ही जे काही एवढं जे बल आलंय ना देवाकडं, संतांकडं, महाराज सामान्य बल नाही. शिव्या
अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, सीता सावित्री चुडाल्याली. तुझं गेलं मड, तुला पाऊनी काळरड, उभी राहून अंगणी शिव्या देती दाशी जणी. अरे देवाला सुद्धा शिव्या घालाव्यात एवढा जर अधिकार कोणामध्ये आहे तर संतांमध्ये आहे. का तर कारण त्यांच्याकडे असं एक विशेष बल आहे, त्या बलाचं नाव भाव आहे, आणि या भाव बळानीच त्या भगवंताला पकडलेलं आहे. देवती ही बळे धरीला. आता चला पुढं, देवती ही सायासे धरीला. महाराज या भगवंताच्या प्राप्तीसाठी अनंत सायास केलेले आहेत महाराज, अनंत सायास. नाना साधनाच्या केल्या परित्या नपवती ओ याचे दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आड फाटा, परियोगाभ्यासे सिद्धी रोधिता ती त्या वाटावो. महाराज यासाठी अनंत सायास केले, अनंत प्रयत्न केले, आणि या प्रयत्नांती भगवंताला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सायास केलेला आहे. अनेक साधनं केली महाराज, आणि साधे साधे साधनं केली नाहीत, अनंत साधनं केली. कर्मासारखं सूक्ष्म असणारं साधन केलं. गहनो कर्मणाम गती, योगासारखं साधन केलं महाराज. योग काय सामान्य वाटतो का तुम्हाला? असे अनंत सायास केलेले आहेत बरं का. याची लागी ओ केले नाना याग, या यागामध्ये योग सुद्धा आहे महाराज. योग करणं काही सामान्य नाही बरं. योग अहो नुसतं आपल्याला काकड्यातलं प्रमाण जरी म्हणायचं झालं तरी सायास करून पाठ करावं लागतं. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग, गोद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करिवो वनभंग, ब्रह्मरंद्री मिसळे परी मुमुक्षुदंग. महाराज वासुदेव प्रकरणामध्ये आलेलं वर्णन आहे. असा हा कठीण म्हणायला एवढा जर योग कठीण जात असेल तर मग करायला किती कठीण आहे. तो रामदेव बाबाचा योग फासफूसवाला सोपा आहे महाराज. पोट आत घ्या आणि बाहेर काढा. पोट आत घ्या हे आम्ही मनावर घेतलंय, पोट बाहेर काढा हे आमच्या कारभार्यानं मनावर घेतलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आमचं आता हळूहळू मध्ये चाललंय, पण आमच्या कारभार्याचं बाहेर यायला लागलंय. थोडा फासफूसवाला योगा करून बघा रामदेव बाबाचा. रामदेव बाबाचा योग सोपा आहे, पण हा जो काही अष्टांग योगादी साधनं फार कठीण आहेत. किती कठीण आहेत सांगतो, ऐका ऐका. ज्यावेळेस ह्या षडचक्रांचं भेदन करून कुंडलिनी शक्ती या ब्रह्मरंध्रामध्ये अर्थात या सहस्रार चक्रापर्यंत जाते, आणि तिथं ती कुंडलिनी शक्ती तिथं जाऊन त्या ब्रह्मरंध्रामध्ये अधिष्ठित होते. त्यावेळेला तिथून जो अमृताचा स्त्राव होतो, तो अमृत प्राशन करण्यासाठी साधूला किती सायास करावे लागतात योग्याला सांगतो, ऐका. वरून जो अमृताचा स्त्राव होत असतो, ते अमृत महाराज इथं मध्ये पडत असतं, जिभेच्या फार आत. ते पडजीभ असते ना त्याच्या खाली, आणि तिथं महाराज चव लागत नाही. म्हणून त्या अमृताचं रसस्वादन करायचं असेल तर हा जिभेचं टोक पुढचं त्यांना पाठीमागं घालून त्या अमृताचं प्राशन करावं लागतं. कोणाला? योगी महात्म्याला. आणि खरंच बघा बरं, ही जी जीभ आहे ना अशी वळवून तुम्ही मध्ये घालायचा, इथं नका करू आता कोणी, कीर्तन झाल्यावर करून बघा महाराज. सहजासहजी जीभ ती पडजिभेला जाऊन पोहोचत नाही, त्यासाठी सायास करावे लागतात. कोणता सायास आहे? त्यासाठी कोणता सायास आहे? तो योगी महात्मा काय करतो म्हणे, फक्त आता हे ऐकून ठेवा बरं का, ही योगिक प्रक्रिया आहे म्हणे बरं का अच्युत बाबा. त्या जिभेच्या खालून म्हणे थोडं 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 त्या साधूला धारदार वस्त्राने कापावं लागतं म्हणे, रोज केसभर कापायचं. ही जी काही जीभ आहे ना आपली खाली जिथं चिकटलेली असते तिथं ती जीभ कापावी लागते, आणि कापल्यानंतर ती तूप लावून त्याचं दोहन करावं लागतं महाराज. त्याला दोहन क्रिया सांगितलेली आहे. तूप लावून असं त्याचं दोहन करावं लागतं, आणि ती जीभ पूर्ण ज्यावेळेस खालून तुटते आणि ती जीभ दोहन करून करून लांब होते, ती पुन्हा अशी उलटी करून अर्थात ऊर्ध्व दिशेला त्याला वर नेऊन ती वरती चिकटवली जाते, आणि मग जे काही अमृताचा स्त्राव होत असतो त्याचं रसस्वादन त्या योगी महात्म्याला करता येत असतं. आता खरं सांगा बरं, सोपं आहे का हे? ते अमृत वगैरे ही फार कठीण आहे महाराज. थोडंसं रोज रोज उग पत्तीनं थोडं थोडं कट करून बघा, मग कळते. अहो जेवता जेवता सहज दातानं जीभ जरी चावली तरी त्रास होतो महाराज. 2 दिवस जेवता येत नाही, आणि ते रोज कट करणं आणि हे करणं, ते सोपं आहे का? हे सोपं नाही महाराज. हा सायास आहे.
हा सुद्धा योग मार्गातला सायास करून बघितला, कर्म मार्गातला सायास करून बघितला, अरे ज्ञान योगाचा सुद्धा सायास करून बघितला हो. पण महाराज नयेची प्रतीती म्हणून सांडी येले दुरी. अरे या प्रतीती येत नाहीत म्हणून बाजूला केले. हा ज्ञान काही सामान्य नाही. तुका म्हणे ज्ञान, तुका म्हणे ज्ञान, म्हणे ज्ञान, तुका म्हणे ज्ञान, तुका म्हणे ज्ञान, तुका म्हणे ज्ञान, म्हणे ज्ञान, तुका म्हणे ज्ञान. दिमाकाशी भन भन, दिमाकाशी भन भन, दिमाकाची भन भन, दिमाकाची भन भन. ज्ञान काय सोपं वाटायलंय का? प्रमाण जरी द्यायचं म्हणलं तर शब्द पाठीमागं पुढं व्हायले. तुका म्हणे ज्ञान, दिमाखाशी भन भन. अरे हे ज्ञान म्हणजे दिमाकाला भनभन आहे महाराज. कीर्तनात थोडस महाराजांना कठीण बोलू द्या, जरा थोडस वेदांतिक प्रक्रिया सांगू द्या, चिंतन सांगू द्या. मग लोक म्हणतात कुठून आणला होता की रात्रीचा बुवा, म्हणतात की नाही. थोडस जड जाऊ द्या महाराज. हे काय भनभन लावली होती असंही म्हणतात. हे तुकोबारायांनी सांगावं महाराज. परोक्ष ज्ञानापर्यंत पोहोचणं आपली मजल होत नाही महाराज, पण अपरोक्ष स्वरूपाचा अनुभव घेणं फार कठीण आहे. साक्षात अपरोक्षत्वाला प्राप्त होणं, दृंग मात्र ज्ञानाचा उपभोक्ता होणं कठीण आहे. म्हणून ज्ञानमार्ग सुद्धा बाजूला काढला. अनेक साधनं करून बघितले पण ते बाजूला केले. हे सगळे ज्ञान मार्गाचा सायास केला, योग मार्गाचा सायास केला, कर्म मार्गाचा सायास केला आणि भगवंताला पकडलं महाराज. अखेरला पकडलंच, अखेरला पकडलंच महाराज. देवाला पकडलं. देवती ही बळे धरिला सायासे. हा देवती ही बळे धरिला आणि देवती ही सायासे धरिला. आणि पुढं शेवटी म्हणतात करुणिया नाश उपाधीचा. देवा देवा आम्ही उपाधीचा नाश केला आणि ह्या तुझ्या तत्वाला पकडलं. बरं आम्ही पकडलं बघा, उपाधीचा नाश केला. महाराज ही उपाधी म्हणजे काय आहे तर या उपाधीचे दोन शास्त्रीय प्रकार आपल्याला पाहता येतील महाराज. पहिली उपाधी आहे त्याला वेष्टी उपाधी म्हणतात आणि दुसरी उपाधी आहे त्याला समष्टी उपाधी म्हणतात. विठाला विठाला वेष्टी उपाधी एवढ्या पुरती मर्यादित आहे, पण समष्टी उपाधी या जगाची आहे महाराज. या दोन्ही उपाधीचा नाश केलेला आहे साधू संतांनी. या उपाधीमध्ये असणारं ते चैतन्य तत्व हस्तगत केलेलं आहे, उपाधीचा बाध केला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हा मग पुढे दृष्टांत दिले. सलिली पय जैसे एक हो निमिनले असे, परी निवडवणी राजहंसे वेगळे केजे, की अग्निमुखी किडाळ वगैरे. आणि शेवटी एक सिद्धांताची ओवी दिली. तैसे विचारता निरसले, आणि ते प्रपंचो सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. ऐका बरं, ते प्रपंच सहजे सांडवले म्हणजे तरी काय? ते प्रपंच सहज सांडवणं अर्थात उपाधीचा नाश होऊ नये. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. किंवा ही उपाधी जगत मिथ्या जगत मिथ्या जगत मिथ्या असं म्हणत बसू नये. जगत म्हणजे हे समष्टीची उपाधी आहे आणि या समष्टीच्या उपाधीमध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे त्या चैतन्य तत्वाला या उपाधीचा बाध करून पकडलं. बाध केलं म्हणजे उपाधी मिथ्या म्हणून त्यागली नाही, तर या मिथ्या उपाधीमध्ये असणारा सत्य परमात्मा त्यांनी स्वीकारला आणि मग मात्र या उपाधीचा आपोआप बाध झाला महाराज. या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारेते. या तत्वज्ञ संतांनी त्या ब्रह्मतत्वाचा स्वीकार केला आणि या उपाधीचा बाध केला. बरं महाराज, हे उपाधीचा निराश या साधू संतांनी केला हे आम्हाला कळालं. पण महाराज या उपाधीचा नाश करणं म्हणजे तरी काय आहे, त्यासाठी नेमकं काय करावं लागतं तर तुकोबाराय म्हणतात पूर्व पक्षामध्ये पूर्व पक्ष जातो धिक्कारिले जन, पूर्व पक्ष जातो धिक्कारिले जन, पूर्व पक्ष धातो धिक्कारिले जन, पूर्व पक्ष धातो धिक्कारिले जन, पूर्व
पक्षी धातू धिकारी रे जन पूर्व पक्षी धातू धिकारी रे जन पूर्व पक्ष धातू धिकारिले जन पूर्व पक्ष धातू धिकारिले जन करुणिया नाश तेची झाले स्वये जनार्दन तेची झाले पूर्व पक्ष धातू धिकारिले जन पूर्व पक्ष धातू धिकारिले जन सोय जनार्दन तेची झाले सोय जनार्दन सोय झाले पूर्व पक्ष धातू धिकारिले झाले पूर्व पक्ष धातू धिकारिले पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन तेची झाले पूर्व पक्ष धातू धिकारिले जन स्वय जनार्दनी झाले स्वय जनार्दनी झाले. महाराज या उपाधीचा नेमका कसा बाद केला जातो याचं काहीसं उत्तर तुकोबारायांनी या दुसऱ्या चरणातून दिलेलं आहे. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले न पूर्व पक्षी धन धिक्कारिले. महाराज साधू संतांनी या दोन गोष्टीचा धिक्कार केला. धिक्कार केला म्हणजे काय? त्यागल्या महाराज दोन गोष्टी. पहिली गोष्ट त्यागली ती महाराज धातू त्यागली. धातू त्यागला बघा साधू संतांनी. धातू या शब्दाचा उपलक्षणीय अर्थ धन असा आहे. बरं, धातूचा धिक्कार केला म्हणजे साधू महात्म्याने धन त्यागलं. धन त्यागलं. सुप्रसिद्ध असं उदाहरण आहे महाराज. छत्रपती राजांचं उदाहरण आहे बघा. छत्रपती राजांनी तुकोबारायांना ज्यावेळेस नजराना पाठवला, त्या नजराना ज्यावेळेस तुकोबारायांना पाठवला त्यावेळेला मात्र तुकोबारायांचं उत्तर आहे. तुकोबाराय म्हणतात, तुमचे ये रवित धन ते मज मृतिके समान. राजेंचं धन नाकारलं महाराज. राजेंचं धन नाकारलं आणि छत्रपती राजेंना सांगितलं. महाराज छत्रपती राजे प्रसन्न झालेले तुकोबारायांना आणि प्रसन्न होऊन नजराना पाठवलाय. अरे तत्कालीन राजानं तुकोबारायांच्या कीर्तनात येऊन मांडी घालून बसावं. तुकोबारायांचे कीर्तन ऐकून तुकोबारायांवर प्रसन्न होऊन तुकोबारायांची अशी व्यावहारिक अशी आणीबाणीची परिस्थिती पाहून थोडासा परमार्थ व्यवहारामध्ये उत्कर्ष व्हावा या अर्थानं धन पाठवावं आणि माझ्या छत्रपती राजेंनी पाठवलेल्या धनाला माझ्या तुकोबारायांनी त्यागावं. माझ्या तुकोबारायांची उंची किती आहे बघा ना. राजानं दिलेलं धन पाठवणं फार कठीण आहे महाराज. आजकाल खरं सांगा बरं, आजकालचे जर महाराज असते, आता उघडच बोलू का जरा, त्या काळातले राजे म्हणजे छत्रपती आहेत महाराज आणि ह्या काळातले राजे म्हणजे मंत्री संत्री आहेत. मंत्री संत्री आहेत समजा, होऊ नये. पण आमच्यासारख्या एखाद्या महाराजाला जर एखादा मंत्री संत्री प्रसन्न झाला, महाराज पाय देऊन पाणी पिल का नाही त्या मंत्र्याचं. आमचे साहेब असे आमचे. काय झालं, मी नांदेड परिसरामध्ये कीर्तन, आता हे नळकांड समोर आहे म्हणून नाही बोलत, नाहीतर कशाला कुठल्या गावाचं नाव घ्यावं महाराज. नांदेडकडे कीर्तनाला गेलो आणि त्या भागातले एक प्रसिद्ध असे नेते कीर्तनाला हातामध्ये आभार प्रदर्शनासाठी माईक घेतला. महाराज तुका म्हणे नाही, नामा म्हणे नाही, काही नाही, पण आमचे साहेब असे आमचे साहेब तसे, एवढं साहेबाचं वर्णन केलं. उगा सहज आमचं कीर्तन झालं, त्यांचं ते व्याख्यान झालं. आणि ज्यावेळेस आम्ही बैठकीमध्ये बसलो त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं, म्हणे फारच लई साहेबाचं वर्णन केलं म्हणलं तुम्ही. होय महाराज, नुसतं फुंकलं तरी दूध देणाऱ्या गायी उभ्या करून ठेवाव्या लागतात, वेळ प्रसंगी कामाला येतात. हा किती लाचार जीवन आहे हो बघा ना. अहो जिथं माझ्या तुकोबारायांनी देवाची सुद्धा गाई केली नाही, एखाद्या राजाची
महाराजाची आणि पोतराजाची लांबची गोष्ट आहे. देवाला सुद्धा खडे बोल सुनावलेत महाराज वेळ प्रसंगी. आणि आम्ही तुम्ही म्हणजे तुमच्या आमच्या स्वार्थासाठी नको त्याची स्तुती करतो. अगदी छत्रपती राजांचा नजराणा नाकारला असं म्हणायचं काही कारण नाही, विनयानं नाकारला. छत्रपतींचं ते मानाचं नारळ तेवढं त्यांनी ठेवून घेतलं महाराज, नारळ तेवढं ठेवून घेतलं आणि बाकीचं धन दिलं. मृत्यूलोकिया महा आवडते परी नाही एका हरी नामे वेन विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून. त्याचं पुढचं चरण पाहिजे मला, वमनते मनी बैसले. त्याच्या पुढचं चरण पाहिजे. वमनते मनी बै सोने रुपया महा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. अरे हे सोनं नाणं माणिक पाषाण ही धन दौलत या सगळ्या गोष्टीचा त्याग या साधू संतांनी करावा. आणि हे धातू धिक्कारता आले पाहिजेत. बरं धातू काय झालं कारभारी, सहज सांगतो आता विषय आलाय म्हणून. एक वारकरी होते, कीर्तनामध्ये अतिशोक्ती सांगायला काही हरकत नाही, कारण दृष्टांतामध्ये अतिशोक्ती हा दृष्टांताचा आत्मा आहे. काय झालं, एक वारकरी आमच्याकडे आले आणि बरं का बाबा, वारकरी आल्यानंतर मग त्यांच्या हातामध्ये मी कधीच अंगठ्या बघितल्या नाहीत, कधीच अंगठ्या बघितल्या नाहीत. पण त्या दिवशी महाराज या दोन्ही बोटांमध्ये अंगठ्या होत्या आणि अंगठ्या दोन्ही बोटामध्ये असल्यामुळे त्यांचे ते हातवारे सुरू झाले. मी ते बरोबर हेरलं यांना नेमकं काय दाखवायचंय काय म्हणायचंय ते. बघा तुम्ही, सोनं नाणं असू दे अंगावर, माणूस जरा वेगळ्याच अभिनिवेशात असतो. काय झालं, आमच्या मामांना सुद्धा सवय, आमच्या आत्याचे मिस्टर ते सहज मोबाईलमध्ये असं डवचत बसलेलं असतात आणि असं डवचलं की ते हाताची अशी अशी करायची पद्धत आहे, त्यांची सवय लागली आपले विनायक मामांना. आणि मग मी सहज आमच्या आत्याला विचारलं, बरं मामा आपलं आत्या, अगं हे मामा नेमकं असं 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 का करतात गण, हे कधीपासून करायला लागले. ते म्हणे जेव्हापासून हातामध्ये अंगठ्या घातल्या तेव्हापासून करायला लागली. विठ्ठला 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 विठ्ठला. एकच अंगठी असती महाराज 4-5 ग्रामची हातामध्ये आणि पंक्तीमध्ये इथं वाढ तिथं वाढ, संयोजक म्हणून फिरत असते सांगत. हा बुंदी एकाचीच खाणारा दुसरा जण रुबाब तिसऱ्याचा. मग ते काय सांगत होतो वारकऱ्याचं, आपल्या त्या वारकरी आले समोर आणि सहज मी त्यांना म्हटलं, अहो तुम्हाला ते प्रमाण माहिती नाही का. ते म्हणे कोणतं महाराज. तुळशीवरी सोने येतो गाढवाचे लेणे. तुळशीवर सोनं घालणं हे गाढवाचं लेण आहे म्हणे, गाढवाचं लेण आहे. बर महाराज तुमचं काहीतरी चुकायला लागलंय. मी म्हटलं माझं काय चुकतंय. बघा म्हणले तुमचं काहीतरी चुकतंय, तुम्ही परत प्रमाण म्हणा बरं ते. मी म्हटलं तुळशीवरी सोने येतो गाढवाचे लेणे, इथंच हुकायले म्हणले महाराज. म्हटलं माझं हुकतंय. हो म्हणले महाराज तुमचं हुकतंय. अरे दररोज 12 गाव फिरणारा मी, तू भजनी आहेस, एका गावात 7 दिवस राहतो, म्हणजे एका गावात 7 दिवस भजनाला सप्त्याला राहतोस, म्हणजे 7 दिवसात तुला एकच गाव आहे, पण 7 दिवसात पट्ट्या 7 गावात फिरतो. आणि जर सीजन असा असेल तर डबल सुद्धा 714 सुद्धा होतात. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अरे म्हणे मी 12 गाव फिरणार आणि तू माझं चुकतो. होय म्हणले महाराज तुमचं चुकतंय जरा. मी म्हणलं काय चुकतंय. तर त्यानं सांगितलं महाराज प्रमाण ऐका म्हणे. तुम्ही काय म्हणलात, तुळशीवरी सोने येतो गाढवाचे लेणे. बरं का बाबा, तुळशीवरी सोने गाढवाचे लेणे. या तुळशीच्या वर जर सोनं घातलं असतं आमच्या महाराजासारखं तर मग, आता महाराजांना नाही बरं इथे, जर मी बाली वगैरे घातली असती, तुळशीवरी सोने येतो गाढवाचे लेणे. पण महाराज मी वरी सोने नाही घातले, तुळशी खाली सोने. म्हणलं मग तुळशी खाली सोने येतो शहाण्याचे लेणे. म्हणलं हे शहाण्याचे लेणे नाही, हे 1.5 शहाण्याचे लेणे. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज मोह सुटत नाही धातूचा, तो महामाला मोह सुटत नाही. सांगण्याचा भाग काय, या साधू संतांनी धन धिक्कारलं महाराज. का बरं धन धिक्कारलं, कारण साधूच्या जीवनातलं एक अलौकिक असं धन त्यांना प्राप्त झालेलं आहे. धनाचे साधूच्या जीवनातले वेगवेगळे प्रकार आहेत बरं. आमाघरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करो. महाराज शब्द हेच आमचं धन आहे म्हटले. कधी कधी सांगितलं टाळची पुळ्या हे धन. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त. वित्त
निमित्त नाम पैसा. आमचं धन म्हणजे हा परमात्मा आहे म्हणे. हा महाराज महाधन हा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण अभाव या जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभा. परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभा. परमार्थ महाधन. महाराज आमचं महान धन आहे म्हणे. महाधन साधू संतांचं धन काही वेगळं आहे बरं. तुमचं आमचं जे धन आहे ते साधू संतांचं धन नाहीये. धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. अरे आमचं धन म्हणजे काय? हा पांडुरंग परमात्मा आहे म्हणे. आमच्या घरामध्ये या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती असणं हे खरं आमचं धन आहे. ज्याच्या घरामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे ना, अरे तो व्यावहारिक अंगाने दरिद्री जरी असला तरी पारमार्थिक साम्राज्याचा तो अधिकारी आहे. नाही पारमार्थातलं जर सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर संत वाङ्मय आहे. म्हणून एखाद्याच्या घरामध्ये जर 10-5 लाख रुपये नसले तरी चालतील महाराज, पण कोट्यावधी धनाला सुद्धा जर मातीत घालणारं जर धन कोणतं असेल तर माझ्या ज्ञानोबरायांची गाथा, माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि माझ्या तुकोबरायांची असणारी गाथा आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्हा घरी धन शब्दाची आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. म्हणून साधू संतांचं धन अलौकिक आहे. धन वित्त कुळे अवघी आने ते आगळे. या साधू संतांचं आगळं वेगळं असणारं जर धन कोणतं असेल तर आमचं सगळ्या साधू संतांचं असणारं अलौकिक असणारं धन म्हणजे आमचं हे वाङ्मय आहे. आमची ही पवित्र असणारी तुळशीची माळ आहे महाराज. मगाशी बोलता बोलता राहून गेलं. हे जे धन आहे ना फार अलौकिक धन आहे. मी असं ऐकलं काल परवा, ते व्हॉट्सअपला पण मेसेज फिरतो ना आम्हाला, ह्या यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आम्हाला ऐकायला मिळतं बघा. अरे एखाद्यानं जर कितीही मोठं 10 तोळ्याचं जरी लाकीट घातलं अंगामध्ये तरी त्या लाकीटावर त्या चोराची नजर गेल्याशिवाय राहत नाही. पण ज्या वेळेस असं लॉकेट नसलं तरी चालेल, गळ्यामध्ये ही साधी 20 रुपयाची तुळशीची माळा जरी घातली ना तर या विश्वव्यापक असणाऱ्या परमात्म्याची कासवी नजर असल्याशिवाय त्याच्यावर राहत नाही बरं. कासवी नजर, परमात्म्याची कृपेची नजर नित्य राहते. म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा घालावी महाराज. सोनं नाणं महाराज, सोनं नाणं घालू द्या, घाला, पण तुळशीमध्ये सोनं नाणं घालायची काय गरज आहे हो? काही जणांचं महाराज तुळशीच्या मध्ये सोन्याचे मणी ओवतात. रुद्राक्षाच्या माळेमध्ये सोन्याची मणी ओवतात महाराज. किती दुर्दैव आहे नाही का? सोनं काय तुम्हाला सोन्यापेक्षा हे फार तुच्छ वाटतंय का हे धन? अरे ही माळ म्हणजे तुळशी आणि रुद्राक्षाची माळ ही काही सामान्य नाही माय बाप. ही माळ कशी आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. गंगा नव्हे जळ, वृक्षनो हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. अरे ही देवाची श्रेष्ठ तनु नाम हे शरीर म्हणजे काय आहे तर ही पवित्र अशी तुळशीची माळ आहे. म्हणून हे आमचं धन आहे. म्हणून बाकीच्या धनांचा आम्हाला मोह नाही. या साधू संतांनी बाकीच्या धनाला तिटकारा केलेला असतो, त्यागलेलं असतं. म्हणून पूर्व पक्षी धातू धिक्कारिले आणि जन ही धिक्कारिले. मग त्यांनी जन कसं धिक्कारलं याचा काहीसा विचार करू, पण तत्पूर्वी मधलं भजन. विठोबार
विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, या धातूंचाही धिक्कार केलेला आहे आणि या जनाचाही धिक्कार केला आहे. धातूचा धिक्कार म्हणजे धनाचा धिक्कार आहे बघा. सहज आता आठवलं कारभारी म्हणून जाता जाता सांगून जाईल. महाराज स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या आळंदीमध्ये संस्थेमध्ये शिक्षक म्हणून ज्यांची काही काल सेवा घडलेली आहे असे थोर महात्मे म्हणजे गुरुवर्य घुले बाबा आहेत. महाराज विठ्ठल बाबा घुले. घुले बाबा आपल्या पाठामध्ये विद्यार्थ्यांना विचारायचे. बरं घुले बाबा आपल्या पाठामध्ये विद्यार्थ्यांना विचारायचे. ऐका बरं, थोडंसं महत्त्वाचं चिंतन सांगतोय. त्या घुले बाबांनी पाठामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना आळंदीमध्ये विचारावं, पोरं हो अरे उपवास कोणते धरता म्हणे, उपवास कोणते कोणते धरता. पोरांनी सांगितलं बाबा आपल्या वारकऱ्याचे तर 2च उपवास आहेत की सोमवार एकादशी. हा एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो. अहो म्हणे बाबा वारकऱ्याचे 2 व्रत आहेत बघा, एक म्हणजे एकादशी आहे आणि दुसरा म्हणजे सोमवार आहे. बाबा आम्ही हे 2 व्रत धरतो बघा. बाबा म्हटले पोरं हो एक गोष्ट सांगू का तुम्हाला, असं म्हणून बाबा सांगायचे. बाबा पोरांना म्हणायचे पोरांनो बघा तुमचं आता तरुण वय आहे बघा. अगदी हे तरुण वय म्हणजे वाढती भूक असते महाराज. तरुण वयामध्ये वाढत्या वयाचा चढता घास असतो असं म्हणतात. भूक लागलेली असते आणि त्यातल्या त्यात आळंदीमध्ये माधवगिरी मागून तुम्ही खाता, माधवगिरी मागून तुम्ही खाता आणि मग कधी कधी थोडी पोटाची उपासमारही झालेली असते, कधी भूक लागते. त्यामुळं या दोन्हीपैकी एखादा उपवास चुकला तरी चालेल. बरं दोन्हीपैकी एखादा उपवास चुकला तरी चालेल. कधी कधी सोमवार आहे, एकादशी आहे, आठवण नाही, सहजच चलत चलत कुठेतरी नाश्ता केलेला आहे, पोहे खाल्लेले आहेत, काहीतरी खाल्लेलं आहे, उपवास सुटून जातो. पोरांनो अरे या 2 उपवासापैकी कुठला एखादा उपवास सुटला तर काही हरकत नाही, बरं सुटू द्या. कारभारी या 2 उपवासापैकी एखादा उपवास सुटला तर सुटू द्या, सुटू द्या. पण 2 दुसरे उपवास सांगतो गड्या मी, हे 2 उपवास कधी सुटू देऊ नका. 2 उपवास आहेत सांगतो बघा, ऐका, हे कधी सुटू देऊ नका. बाबा अजून यापेक्षा दुसरा कुठला उपवास आहे बरं, तर त्या विठ्ठल घुले बाबांनी सांगावं महाराज विद्यार्थ्यांना. पोरांनो सगळ्यात जर महत्वाचे जर 2 कोणते उपवास असतील तर एक म्हणजे परस्त्री आणि दुसरं म्हणजे परधन. या परस्त्रीचा आणि या परधनाचा कधी उपवास सुटू देऊ नका महाराज. साधने तरी हेच दोन्ही, जो कोणी साधेल परद्रव्य. महाराज परमार्थिक साधकांना कधी दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा केली नाही पाहिजे आणि कधी दुसऱ्याच्या माऊलीकडे महाराज तिरपा डोळा करून बघितला नाही पाहिजे. पोरांनी आश्चर्याने विचारावं बाबा हे 2 उपवास म्हणता, हे उपवास आहेत का? म्हणजे हो पोरांनो हे उपवास आहेत. पण हे उपवास कशासाठी धरायचे बरं, हे उपवास धरायचे कशासाठी? त्यावेळेस विठ्ठल बाबांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे बरं. विठ्ठल बाबा म्हणतात अरे पोरांनो तुम्ही आम्ही या विश्वमौली ज्ञानोबा यांच्या दर्शनाला या आळंदीमध्ये जात असतो. त्या ज्ञानोबा यांच्या समाधी शिळेवरती ज्यावेळेस हे सुंदर असं मस्तक टेकवतो ना त्यावेळेस स्वतःची स्वतःला लाज वाटली नाही पाहिजे. मी ज्ञानोबा यांच्या दर्शनाला येतोय, दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहतोय. अरे मी माझ्या ज्ञानोबा यांचं दर्शन करतोय आणि दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतोय. ज्ञानोबा यांच्या समोर स्वतःचीच लाज वाटू नये यासाठी मग मात्र हे 2 उपवास धरणं फार गरजेचं आहेत गड्या. म्हणून एक परधन आणि दुसरं म्हणजे परस्त्री. परधनाचा त्याग करावा महाराज. धातू धिक्कारिले आणि जन धिक्कारिले. महाराज जन का धिक्कारले त्याचा काहीसा विचार 2-5 मिनिटांमध्ये आपण करणार आहोत आणि इथं सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. या साधू संतांनी जसा धनाचा धिक्कार केलेला आहे तसा या साधू महात्म्यांनी जनाचा सुद्धा धिक्कार केलेला आहे महाराज. काय झालं, एक साधक तुकोबरायांकडे आला बघा आणि तुकोबरायांना म्हणायला लागला, तुकोबराय अहो तुम्ही आता परमार्थिक साधना करता आहात, तुमची सुंदर अशी बायको आहे, सुंदर सुंदर लेकर आहेत महाराज तुम्हाला,
तुम्ही असं घरादाराचा त्याग करता, बायका मुलांचा त्याग करता आणि भंडाऱ्यावर गोराडेश्वरावरती जाऊन भामचंद्रावर जाऊन तुम्ही साधना करता. नेमकं कशासाठी जाता बरं तिकडं? एक काळ होता तुम्हाला गावामध्ये लोक त्रास द्यायचे, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण, अशी अवस्था होती तुमच्या जीवनामध्ये. पण आता हाच प्रतिकूल असलेला समाज तुम्हाला अनुकूल झालेला आहे. तू एकेकाळी वेळा तुका अविचार म्हणणारा समाज आता तुमच्या कीर्तनामध्ये येऊन बसायला लागलाय. परिसरामध्ये लोहगावला कीर्तन होतं, इकडं तिकडं तुमचे कीर्तन व्हायला लागलेले आहेत. आता लोक तुम्हाला चांगलं म्हणायला लागलेत. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, या जनाचाही धिक्कार मी केलेला आहे बघा. कशासाठी केलेला आहे? बायको लेकर त्यागले आणि हा लोक सुद्धा त्यागला. त्यावेळेस तुकोबारायांनी फार गोड उत्तर दिलं बघा. तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांची भाषा आहे, तुकोबाराय म्हणतात, मी याची हे का बरं त्यागलं त्याची 2 कारणं सांगतो म्हणे. त्याचं पहिलं कारण आहे, मी माझी वृत्ती नित्य भगवत सन्मुख राहावी यासाठी मी या सगळ्यांचा त्याग केलाय. आणि देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला सांगितलं. माझी वृत्ती नित्य भगवत सन्मुख राहावी यासाठी मी लोकांचा त्याग केलाय आणि माझ्या परमार्थाला या लोकांची नजर लागू नये म्हणून. एवढं सगळं अनुकूल आहे तरी सुद्धा सगळं सोडलं आणि भंडाऱ्यावर येऊन, गोराडेश्वरावर येऊन, भामचंद्रावर येऊन साधना करायला लागलो. काय कारण आहे? तर तुकोबाराय म्हणतात, याजसाठी वनंतरा सांडोनिया जातो घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. अरे मी या जर लोकांमध्ये येऊन परमार्थाची साधना करायला लागलो तर माझ्या परमार्थाला नजर लागेल, म्हणून हा समाज तुकोबारायांनी त्यागावा महाराज. बघा, तुकोबाराय देवासाठी लोकांना त्यागतात आणि वनात जाऊन साधना करतात. आणि माझ्यासारखा अल्पज्ञ एकांतामध्ये जाऊन एकांते सुखमास्यताम परतरे या साधन पंचकांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे साधना एकांतात करायची सोडून लोकांतामध्ये येऊन परमार्थ करावा वाटतोय. एकांतात जाऊन नामस्मरण करावं वाटत नाही आम्हाला, एकांतामध्ये जाऊन अभ्यास करावा वाटत नाही. पण लोकांतात येऊन अशा या चॅनलवरती, जी टॉकीजला, शेमारू बाणाला इकडं तिकडं कीर्तन करावी वाटतात आणि या लोकांच्या सन्मुख व्हावं वाटतं. बघा ऐका, हा लोकसंग्रह तुकोबारायांसारख्या साधू महात्म्यांनी दुःखरूप म्हणून त्यागावा आणि हाच लोकसंग्रह तुम्ही आम्ही सुखस्वरूप म्हणून भोगावा. आपण किती विवेकी असू याचा विचार केलेला बरा. विठ्ठला विठ्ठला महाराज. अल्पज्ञान असते आणि लोकात यायची मात्र फार मरमर असते बघा. माझे कीर्तन इकडं व्हावे तिकडं व्हावे, माझ्या समोर हजारो समाज बसलेला असावा, पण आमचा अभ्यास तेवढा असतो की नाही हे आम्ही अंतर्मुख होऊन नाही पाहत. हे तुकोबारायांना समजलं. अरे हा लोक म्हणजे ओ काय म्हणले, हा समाज जर अनुकूल असलो आपण तर डोक्यावर घेऊन नाचेलही, आणि जर समजा चुकून जर एखादा वाकडा पाऊल पडला तर हाच समाज डोक्यावर घेऊन नाचत नाही, पुन्हा पायदळी तुडवतो महाराज, पायदळी तुडवतो. आपण उदाहरणं पाहिलेली आहेत, कितीतरी बापू पाहिले, कितीतरी आम्हा पाहिल्या, राम रहीम सारखे महात्मे पाहिलेत. महात्मे एक काळ असा होता, कोट्यावधीचा समाज त्यांच्या पाठीमागं होता, डोक्यावर घेऊन नाचायचा महाराज. फक्त थोडंसं प्रतिकूल वागणं झालं, याच समाजाने डोक्यावर घेतलेलं आदळलं महाराज, खाली आदळलं. कशामुळं? लोकांच्या नादाला जर लागलं, लोकांच्या जर नादाला लागलं तर महाराज एक दिवस पतन झाल्याशिवाय राहत नाही. पण ह्या जर लोकांचा नाद सोडला आणि भगवंताचा नाद धरला, संत वाङ्मयाचा छंद धरला तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एका महात्म्याचं वाक्य आहे बरं का. त्यांचं असं म्हणणं आहे, एखाद्या स्त्रीय वनिता, स्त्रीचा जर अर्थात नगरवधूचा जर नाद असेल चुकीचा, तो एखाद्या वेळेस परवडला, पण ज्याला कीर्ती, लोक संग्रह, मान सन्मान, हार तुरे ह्याचा नाद लागला का त्याचं पतन निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा लोकाचा नाद करू नये. तुकोबाराय म्हणतात, लोक जैसा ओक धरिता धरवेना पतित पावना देवराया. अरे देवा, हा लोक म्हणजे ओक आहे म्हणे. हा जोपर्यंत आपण अनुकूल आहोत तोपर्यंत आपला सत्कार करेल आणि प्रतिकूल झाल्यावर पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. एखाद्यानं आता उगा सहज एक दाखला देतो तुकोबारायांचा आणि पुढे जातो.
तुकोबराय म्हणतात एखाद्याचं जर सारखं सारखं बरं का भाऊ, आता उगं तुम्हाला बोलतो मी, आता सहज इकडे पट्ट्यात भरपूर कीर्तन होतात, जात जात जर मी यायला लागलो परत तुमच्याकडं, तुमच्या घरी यायला लागलो, तर तुम्ही 1-2 दिवस आल्यावर सहन करचाल, 1 वेळेस 2 वेळेस जेवू घालचाल, नाश्ता पाणी करचाल. आणि जर मी सारखंच यायला लागलो तर किंमत राहते का? नाही महाराज. हा हा किंमत राहत नाही. काय म्हणतो हा समाज? हा जर एखाद्याच्या जर भेटीला नाही जावं तर भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठोर आणि येता जाता घर बुडविले. अरे भेटीला जर नाही जावं तर महाराज निष्ठोर हीच ना झालंय म्हणते तर, आणि सारखं सारखं जावं तर येऊन जाऊन दरवाजाला साल सुद्धा ठेवली नाही हेच लोक म्हणते तर. म्हणून समाजाच्या नादाला लागू नये. 2 तोंडी मांडोळ्याचं काम करतेत महाराज. हा समाज लय विचित्र आहे. एखाद्याला जर फार बोलावं तर बडबडे आहे म्हणते, बहु बोलो जाता म्हणते हा वाचाळ, आणि जर नाही बोलावं तर अहंकारी आहे असंही म्हणते तर. एखाद्याला जर समजा आपत्तीच होऊ नये, अरे करंट्या कपाळाचं आहे म्हणून मूलबाळ नाही म्हणते तर, आणि एखाद्याला चांगले 10-5 लेकरं असू द्या, हा उत आलाय म्हणते त्याच्या घरी म्हणतात का नाही? हा एखाद्यानं जर लवकर लग्न करावं तर काय म्हणतात? हा मातलय म्हणते तर लवकर लग्न केल्यावर. आणि जर नाही लग्न करावं तर कसं? लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करिता झाला नपुंसक, करिता झाला न करिता झाला म्हणते हा मातला, न करिता झाला नपुंसक. म्हणून बाबानो तुम्हाला सांगतो म्हणे त्यजोनिया जन भक्ती करा. अरे या लोकांचा नाद करू नका. सप्ताहामध्ये काही काळ येतात महाराज, मीटिंग मध्ये येते, ह्यो त्यो गप्पा हाणतेत आणि पुन्हा सप्ताह सुरू झाला. आता हे संयोजकांना चांगलं माहिती आहे, ह्यानं असंच केलं आणि त्यानं तसंच केलं, कुठ खात बसते. तर काही जणांना सवयच असते कुठ खायची. एकतर चांगल्या कामात प्रतिसाद द्यायचा नाही, पण जर चांगली लोक चांगले काम केले तर मग मात्र त्यांना आडवा आल्याशिवाय राहायचं नाही. महाराज या भूतलावरती भगवंतानी असंख्य प्राणी निर्माण केलेत, ते आडवे आहेत महाराज. गाढव आडवा आहे, बैल आडवा आहे, कुत्रा आडवा आहे. पण खरं सांगा बरं, कोणाच्या चांगल्या कामात हे प्राणी आडवे येतात का? नाही येत. या जगाच्या पाठीवर एकच हे उभं मॉडेल आहे, एकच उभं मॉडेल आहे, पण चांगल्या कामामध्ये आडवा आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणून लोकाचा नाद नाही करावा, लोक जै सावूक. हा अरे उलटी म्हणून त्यागावी. आणि या साधू संतांनी या समाजाला त्यागलं आणि वृत्ती अंतर्मुख करून भगवंत सन्मुख झाले, आणि त्याचा परिणाम असा झाला, स्वये जनार्दन तिची झाली. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. महाराज मी वासुदेव हे कळालं, स्वतः अंगानं ब्रह्म झाले. आणि मग या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मग मात्र जीवनाची इति कर्तव्यता सिद्ध झाली. पण महाराज हे आम्हाला कळालं, पण असं जर आम्हाला या अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर आम्ही काय करावं लागल? गडबड करावी का? तर तुकोबराय म्हणतात ह्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी घाई करायची गरज नाही, यासाठी तातडी करायची गरज नाही. इथं तातडी चालत नाही, त्याला अनुभवानंच पुढे जावं लागतं. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे यासी न चले तातडी, 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 तुका म्हणे यासी न कळे तातडी, तुका म्हणे यासी न कळे तातडी. अनुभवे गोडी येईल काळो, अनुभवे गोडी येईल काळो, पूर्व पक्षी धातू धिकारिले जाना, पूर्व पक्षी धातू धिकारिले जाना.
स्वये जना जनते स्वये जनार्दन तेची झाले स्वये जनार्दन तेची झाले झाले जनार्दन जनार्दन ते झाले स्वय जनार्दन ते झाले पूर्व पक्ष धातु धिक्कारिले जन पूर्व पक्ष धातु धिक्कारिले जन शेवटी तुकोबाराय सांगतात, या जर अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो. बाबा, जर एकाएकी ब्रह्मस्वरूप व्हायचं म्हटल्यावर शक्य नाही, पण जर हळूहळू साधना करत गेलात तर ते सहज लीलया भगवत स्वरूप अवस्था प्राप्त होईल. स्वये जनार्दन तेची झाली या पदाचा, जनार्दन पदाचा भोग घेता येईल. सर्वत्र जगामध्ये सर्वत्र परमात्मा दिसायला लागेल. जनार्दन म्हणजे काय? सर्व जनांमध्ये असणारा तो ईश्वर, त्याचं नाम जनार्दन आहे. इच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड देर इज अ प्रेझेंट गॉड. जगामध्ये सगळीकडे विठ्ठल जळी सळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. हा अनुभव हळूहळू येईल. म्हणून हळूहळू ढाळे ढाळे केऊ ते एके वेळे मार्गाचे निवळे निश्चित ठाके या अवस्थेला प्राप्त होईल. म्हणून इथं तातडी गडबड करून चालत नाही. एकाएकी जर कुमारिकेनं वरमाई व्हायचं म्हणल्यावर जमत नसतंय. त्यासाठी आधी लगीन करावं लागतंय, पुन्हा मुलं बाळ व्हावे लागतात, पुन्हा त्यांची लग्न व्हावी लागतात, आणि मग पुन्हा वरमाई म्हणून मिरवता येते. नाहीतर हाय कुमारिकान म्हणायले मला वरमाई होऊन मिरवायचे, जमत नसतं. म्हणून हळूहळू ह्या साधनेमध्ये बदल होत जात असतो आणि ही साधना एक दिवस त्या परमात्मा अवस्थेला, परमात्मा स्वरूपतेला प्राप्त करून देते. म्हणून तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झालेली ही कीर्तन सेवा यथामधी यथावकाश या अभंगावरती काहीसं बोलण्याचं जे काही अल्पसा यत्न केला ते तुम्हा सर्वांच्या कृपेचा हा भाग आहे. यत्न केला जे योग्य असेल ते माझ्या श्रीगुरु शेखर माऊलींचं, सद्गुरू शेखर बाबा देगलूरकरांचं, आणि जे काही चुकीचं असेल, कर्णपाटव्य दोषातलं असेल ते माझ्या वैयक्तिक बुद्धीचे दोष. खरं पाहायला गेलं तर कुठं गुरुग्रही अध्ययनही घडलेलं नाही, वा कुठं संस्थेमध्ये जाऊन इकडं तिकडं. खरं तर हे माझं पाप आहे बरं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. म्हणून कुठं गुरुच्या ग्रही गुरूंची सेवा करता आली नाही, गुरुच्या दरवाजातला केर कचरा काढता आला नाही. पण त्यांच्या असीम अशा कृपेनं मला जे इथं उभं राहून बोलण्याची शक्ती मिळाली, त्याच जोऱ्यावरती इथं उभं राहून ह्या अभंगाच्या काहीशा शब्दांवरती अल्प असं विवेचन करण्याचा केलेला अल्पसा यत्न, याचंच नाव कीर्तन आहे. म्हणून जर काही कमी जास्ती झालं असेल तर मला तुम्ही आपलाच म्हणून पदरात घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि इथंच सेवेला पूर्णविराम देतो. बोलिलो ते आता काही जाणता नेनता, क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझी माय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज